नगरपालिका निवडणूक उमेदवारासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री जितेंद्र प्रभाकर सातनाथ प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी अर्ज आजच भरलाय, तर सौ राजसी रितेश मुरकर प्रभाग क्रमांक 6 आणि श्रीपाद सुरेश विचारे प्रभाग क्रमांक 6 यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरपालिकेसाठी उमेदवारी फॉर्म भरलाय। प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण महिलासाठी सुप्रिया कैलास सोगले, प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण प्रणय चंद्रकांत बोरकर यांनी हा भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे। फॉर्म भरण्यासाठी महिला व बाल कल्याण मंत्री कुमारी अदिती वर्धा सुनील तटकरे यांच्या समवेत उमेदवार श्री बाळा सातनाथ यांच्या सोबत मुस्ताक अंतुले साहेब, तर प्रशांत शिंदे, आशुतोष पाटील भारतीय जनता पक्ष तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेदवार सुचिन कीर तसेच दर्शन विचारे उमेदवार उपस्थित होते। फॉर्म भरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। खूप मोठा विश्वास कार्यकर्ते यामध्ये दिसत होते, तर सर्वसामान्य नागरिक या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते। आणि त्याचबरोबर सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या त्यांच्या प्रभाग क्रमांकानुसार आज आम्ही अर्ज दाखल केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष येणाऱ्या या निवडणुकीला एकत्रितपणाने सामोरं जात असताना आज थेट नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्रजी सातनाथ यांचा अर्ज हा आम्ही दाखल केलेला आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून सुप्रिया चोगले आणि प्रणीलजी बोरकर यांचा 4A आणि 5B इथून त्या ठिकाणी अर्ज भरण्यात आलेला आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आनंदजी गुरव असतील, त्याचबरोबर आमच्या वैद्यताई असतील, वाघेताई असतील, आमचे तालुका अध्यक्ष दर्शनजी विचारे यांचे बंधू प्रसादजी असतील, त्याचबरोबर गुलाबताई असतील, शबिस्ताताई असतील, माने मॅडम असतील, मुलकर मॅडम असतील, आमच्या शहराच्या अध्यक्षा, त्याचबरोबर भावेशजी मांजरेकर असतील, अमयजी कोजबे असतील, माळीताई असतील, समीरजी साटविलकर असतील, इफ्तिकारबाई असतील आणि अनुष्काताई कदम असतील यांचा अर्ज हा आम्ही शिवानीताई चोगले 7 नंबरमधनं त्यांचाही अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे। काहींचे अर्ज आम्ही अजून तिथं दाखल करत आहोत। मला खात्री आहे की विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे जे काही सर्व उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये लोकांची आणि स्थानिकांची नागरिकांची एका बाजूला सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून आज नगरसेवक नगरसेविका म्हणून उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहेत। त्यांना संबंध श्रीवर्धनमधील नागरिकांचा मतदार बंधू भगिनींचा आशीर्वाद मिळेल अशी खात्री ही मला निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या श्रीवर्धन शहरामध्ये झालेला विकास आणि याची पोचपावती ही जशी लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीला मिळाली त्याच्यापेक्षा कणभर जास्ती ही आम्हाला या श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळेल असा विश्वास मला आज अर्ज दाखल करताना निश्चितपणाने व्यक्त करावासा वाटतो। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामं होत असताना पुढच्याही कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, एका बाजूला महायुतीचं सरकार असताना अशाच पद्धतीनं श्रीवर्धन शहराचा जसा या 10-15 वर्षामध्ये विकासात्मक दृष्टीने कायापालट केलेला आहे तसा अधिकाधिक श्रीवर्धन शहर हे विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू। भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आमचे जे या ठिकाणी सर्व सहकारी त्या ठिकाणी आहेत ते सुद्धा या निवडणुकीच्या मध्ये आम्ही एकमेकांच्या उमेदवाराचा ताकदीने प्रचार करणार आहोत आणि मला खात्री आहे की येत्या कालावधीमध्ये
20 आणि 1 म्हणजे 20 नगरसेवक आणि नगरसेविका आणि 1 नगराध्यक्ष असा महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची आणि मित्र पक्षाच्या युतीच्या माध्यमातून झालेला पाहायला मिळेल अशी आशा आणि खऱ्या अर्थानं असा सकारात्मक विचार या निमित्ताने मी व्यक्त करते.